तर तुम्ही आता म्हणलं मधु टच, म्हणजे घराच्या गेट पासून तर मागचं गेट मागे गेट आहे तिथपर्यंत सगळं मधु टच आहे. मधु टच म्हणजे प्रत्येक जे अवजारं बनवली आहेत तिथे यांचा हात लागलेला आहे. आता इथे आपण बघितलं ही कडी तर सुंदर बनवली एकदम, म्हणजे चोराला पण म्हणजे काय कोणतं टेक्निक आहे काही कळत नाही. त्याचप्रमाणे आपला जो पेपर येतो ना, तो पेपर इथे कसा तरी लावतो, इथे खाली पडतो. तर त्यांनी काय साधं टेक्निक आहे याच्यात, पण सुंदर असं मागे. पण त्या पेपरवाला त्रास होत असेल थोडंसं असं वरती करून असं, त्याला सवय तुम्ही लावली असं, बरोबर. तसंच त्याप्रमाणे हे पण बनवलंय, सुंदरपणे बनवलंय सगळं. आपण आतमध्ये जाऊया. मधु टच. नमस्कार. आज आपण गोखले काकांच्या घरी आलोय. परवाच रामनवमी झाली, तर रामनवमीमध्ये मधु काका, मधुसूदन जनार्दन गोखले, मला एकंदरीत 5 भाऊ ना? 5 भाऊ 7 बहिणी. 7 बहिणी. तर सर्वांच्या नावामध्ये कृष्णाचं नाव कॉमन आहे. होय. म्हणजे तुम्ही जी माहिती दिली, सर्व कृष्ण नामधारक. हो. मोठे बाळकृष्ण, 2 नंबर मधु काका, मधुसूदन, 3रे रामकृष्ण, गोपाळकृष्ण, रामकृष्ण, 4थे गोपाळकृष्ण व शेवटचे श्रीकृष्ण म्हणजे यशवंत उर्फ तात्या गोखले. म्हणजे हे सर्व भाऊ संघ परिवारशी निगडित आहेत. हो, संघ परिवार कोणत्या ना कोणत्या प्रकारे संघाशी संपर्क झालेला आहे. आज आपण मधुसूदन उर्फ मधु काका, म्हणजे मधु काका या नावाने तुम्ही अंबरनाथ शहरामध्ये आणि तुमच्या संपूर्ण नातेवाईक याच्यामध्ये या नावाने तुम्हाला मधु काका म्हणून ओळखतात. आता तुम्ही सर्वांनी सांगा यांचं वय किती असेल. यांचं वय आम्ही विचारलं तर लोकांना सांगणं शक्य नाही की आता ते ह्या वयात सुद्धा काम करतात. म्हणजे आता आम्ही इथे आलो तर त्यांना म्हटलं टेबल उचलायचा आहे, त्यांना म्हटलं थांबा. तर त्यांनी स्वतः टेबल उचलला, छोटासा टेबल होता, टेबल उचलला. यांचं वय मला तर असं वाटतं तुमचं वय 70, 75, 80 असेल, पण यांचं वय किती आहे आपण प्रेक्षकांना विचारू. आमचे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना विचारू यांचं वय किती असेल. तुम्ही कमेंट मध्ये सांगा. वय जाता जाता सांगतो, आता लगेच सांगितल्यानंतर उत्सुकता राहणार नाही. असे मधु काका संघ परिवारशी निगडित आहेत. मधु काका आपलं बालपण कुठे गेलं? बालपण म्हणजे रत्नागिरीला केळे गाव म्हणून आहे, आंबेकोंड. इथे माझा जन्म झालाय. काका तुमचा जन्म झाला रत्नागिरीला 1923 साली. त्यानंतर 2 वर्षांनी 1925 साली संघाची स्थापना झाली नागपूरमध्ये. तुमचा जन्म रत्नागिरी, संघाची स्थापना 1925 साली. चांगल्या गोष्टींचा संकेत आहे. आज तोच संकेत तुमच्या वयामध्ये दिसतोय. मी शेवटी वय सांगणार, आता सांगणार नाही. तर रत्नागिरीला तुम्ही
चौथी पर्यंत शिकलात तिथे? रत्नागिरी नाही, आमच्या आंबेकोण गावात रत्नागिरीच्या बाजूला वाडी असेल किंवा हे हो असेल. चौथीपर्यंत. चौथी पर्यंत. हो. कोणती वाडी, काय नाव गावाचं? केळवे. केळे केळे तेवढंच केळेमध्ये. बरोबर. त्यानंतर तुम्ही कुठे आलात? म्हणजे चौथी नंतर शिक्षण नव्हतं त्या गावामध्ये? नव्हतं. पाचवी 6वी कुठे झालं तुमचं? नंतर आमच्या काकांकडे आलो इकडे बदलापूरला. बदलापूरला. हा. तर तुम्ही 5 भाऊ होतात तिथे? हो. हा? हो. 5 भावांची शिक्षण कुठे झाली? मोठे भाऊ होते, आम्ही सगळे अगोदर आमचे मोठे भाऊ बंधू काकांकडे होते. हा. बदलापूर. ते नंतर सगळे काही वर्ष त्यांच्याकडेच होते शिक्षणाला वगैरे. तर तुमचं 10वी कुठे झालं? बदलापूर. हा. 10वी मॅट्रिकचं शिक्षण मॅट्रिक नाही झालो मी. नाही झालं? नाही. वर्णाकुलर फायनल म्हणजे मराठी 7. हा. मराठी 7वी म्हणजे आत्ताचं ग्रॅज्युएशन. आत्ताच्या ग्रॅज्युएशनच्या मुलाला पण 7वीचे त्यावेळेचे प्रश्न येणार नाहीत. त्या काही खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणजे आता बोगस आहे. हो. म्हणजे फक्त मोबाईल वरती बघायचं आणि उत्तर द्यायचं. हो. तिसऱ्या दिवशी त्याला आठवणार नाही आपण काय परीक्षेत लिहिलं ते. हो. खऱ्या अर्थाने 7वी म्हणजे आत्ताचं ग्रॅज्युएशन आहे. हो. त्या नोकरी कुठे मग पुढे? तिथून नोकरी नाही. मी 1952 47 45 ते 47 इथे अंबरनाथलाच होतो. इथे काही गिरणी आहे, BMC मोरारजी. हा हा. तिथे मी कामाला होतो. BMC मध्ये? BMC मध्ये. BMC धरमसी मोरारजी केमिकल. आणि आता बंद आहे ती? आता बंद झाली. तिथे होतात तुम्ही? हो, तिथे होतो. मला वाटतं तिथे नंतर काका तुमचे मुलं तुम्ही पण होतात? त्यानंतर हे तुमचे चिरंजीव नाव काय त्यांचं इथे जे होतात? रमेश. आणि अजून दिनेश. हे दोघे तिथे होते धरमसिंग मोरारजीला नंतर? हा, हे होते. मी अगोदर लागलो होतो. पण तुम्ही भिक्षुकी पण करत होतात नंतर? भिक्षुकी करत होतो. हे नोकरी थोडस शिकायचो. तिथे आराध्य गुरुजी म्हणून आहेत, एक दांडेकर आहेत, भावे आहेत, त्यांच्याकडे थोडं शिकवून बाहेर पूजा वगैरे सांगायचं, गणपती पूजा. पण हे मला वाटतं नोकरी करत असताना का नोकरी झाल्यानंतर शिक्षण चालू? नोकरी झाल्यानंतर. मला आठवत आहे की तुम्ही दांडेकरांचा उल्लेख केला. हो. हे गेल्या म्हणजे 20-25 वर्षापूर्वी. हो. माझं वय त्यामुळे 6वी 7वीत असेल मी इथे. तुम्ही रिटायर झाला असेल तेव्हा, बरोबर आहे? असा अंदाज तुम्ही? मी 81ला रिटायर झालो. 81ला रिटायर झालं. लगेच कॅल्क्युलेशन करतील लोक यांचं वय किती येते. तर 81ला रिटायर झालात. त्यानंतर मी हे जायचंय म्हणजे भिक्षुकी शिकायला जातं. म्हणजे बघा, रिटायर झाल्यानंतर माणसाची आवड, इच्छाशक्ती असेल तर माणूस रिटायर झाल्यानंतर शिकतो. नाहीतर आता लोक 40-45 झालं ना, अरे काही शिकायचं नाही रे, आता सगळं संपलंय, आता फक्त पैसे कमवायचे. मग नंतर त्या काळामध्ये म्हणजे तुम्ही पूर्णपणे रिटायर होईपर्यंत संघाच्या शाखेत कधी गेलात का? कधी जात होते संघाच्या शाखेमध्ये. संघ स्वयंसेवक म्हणून पहिला दिवस आठवतोय? हो. पहिला तसं नाही ना आठवणार. तिथे शाखा होते आणि कुठे आपले कॅम्प वगैरे असायचे ना, तिथे माझी हजेरी असायची. भोजन गृह, नंतर मैदान साफ करणं, मांडव घालणं, खड्डे खोडणं, हे मशीन केलं होतं मी. खड्डे खोदायला मेकॅनिक आहे माझ्याजवळ थोडंसं. त्यांनी मी असं एक मशीन केलं होतं. ते खड्डे हे केलं की खड्डा खोलायचा. म्हणजे संघाचं शिबिर असायचं त्यावेळी तुम्ही शिबिरामध्ये व्यवस्था म्हणून जायचो. आम्ही असं सहज म्हणतो गमतीने. संघाच्या स्वयंसेवकांचे 4 प्रकार असतात, 3 प्रकार असतात. एक फक्त दैनंदिन शाखेत जाणारा. हो. एक फक्त संघाच्या उत्सवाला येणारा. हो. एक फक्त व्यवस्थेमध्ये असणारा. म्हणजे हे साधारणतः त्या परिस्थितीवरती अवलंबून असतं की वेळ मिळत नाही म्हणून असे 3 प्रकारचे आमच्याकडे स्वयंसेवक आहेत. तर तुम्ही जास्तीत जास्त हा वेळ त्यांचा शिबिराचं जे मी जास्तीत जास्त कष्टाची अशी कामं केली. शिबिरामध्ये पूर्वी हेमंत शिबिर असायचं. हो. तर हेमंत शिबिरासाठी आणि हे शिबिर असं साधारण जंगलात तिथे वस्ती नसणार अशा ठिकाणी असं. त्यावेळी आपल्याकडे तंबू असायचे, टेंट. आणि टेंट खोदण्यासाठी आपल्या स्वयंसेवकांची गरज असायची. त्यामध्ये तुम्ही अग्रेसर होतात. हे थोडे इंजिनियर पण आहेत. इंजिनियर नाही पण इंजिनियर म्हणजे
स्वतःच्या अनुभवातनं इंजिनियर झालेले, हो. ते शिकायला गेलेले नाही. नाही त्याच्यामुळे तुम्ही ते खड्डे खोदताना पण एक मशीन तयार केलं होतं. हो केलं होतं. काय ते होतं सगळं- मशीन? एक आपलं आता सांगता येणार नाही, असं गिरमीच्या सारखं होतं ते. तुम्ही आर.एम. भट शाळा कोणती, आर्यन भट हायस्कूल कुठली? परळला. परळ. कोयबावडी नाम आहे. म्हणजे जवळजवळ तुमचं केमी हे आहे ना, काय KM हा, त्याच्या दादरच्या हा परळच्या इथे. परळ तिथेच तुमची संघाची नाही शाखेमध्ये तुम्ही तिथेच गेलात, संघाची पहिली. तिथे ना, तिथे आमच्या बिल्डिंग इस्माईल बिल्डिंग मध्ये हा, हा, भाऊ राहायचा. हा, हा, तिथे खाली शाखा मैदान होतो, हा. तिथे शाखा लागायची. तिथे मी जायचो त्यांच्या बरोबर. तर तुमचं वय तिथे किती त्यावेळी? 5वी 6वी ला होता, 8वी 9वी 10वी? तिथे अशी म्हणजे चौथीला मी तिकडे हा, गेलो तिकडे, आर्यन हा. भटमध्ये. साधारणतः पाचवी पासून 5वी 5वी 6वी असायची. म्हणजे मला शिक्षणाची एवढी गोडी नव्हती. नवदी पण तुम्ही इतर पण रेल्वेत जाऊन एक सगळं लिहून घ्यायचो, शब्दार्थ वगैरे हे करून. आणि एका बाजूला कोणी नाही असं पाठ करायचो. आणि हे माझे जे जोडीदार जे माझ्या बरोबर जे होते 7-8 जण, ते सगळे येणारे वगैरे सगळे, त्याच्यापासून मी अलिप्त आहे. तुम्ही 7वी पर्यंत तुमचं शिक्षण झालं. हो परिस्थितीनुसार पुढे शिकता आलं नाही तुम्हाला, बरं नाही केलं. पण तुम्हाला इंग्रजी शिकण्याची जास्त इच्छा होती. होती. एक ती डायरी अजून सुद्धा आहे, पण नाही, ती डायरी होती, हो काळी डायरी होती. काही नाही होती. त्या डायरीमध्ये तुम्ही अंबरनाथ भायखळा काय लिहित होता? हे सगळे शब्द अर्थ वगैरे लिहून. नाही, इंग्रजीचे शब्द आणि अर्थ. हो. आणि एका बाजूला बस कोणी जास्त मी संबंध ठेवला नाही कोणाजवळ. इतर ते बोलायला लागले म्हणजे मग आपलं काम हे कमी होतं. इतर तुमचे मित्र असतील ना दररोजचे, आता रेल्वेचा ग्रुप असतो, हो. त्यामध्ये काही लोक जास्त वेळ नाही मी तुमच्या नाही. ते काय करत, पत्ते बित्ते खेळत हो ते आणि माझ्या कामावरचे जे कामा बरोबर होते ते पण सगळे घेणारे वगैरे सगळं होते. म्हणजे हे भंडारे, पवार, हे ते असे इतर सगळे होते. पण तुम्ही तेलुगू भाषा पण शिकलात. तेलगू पुस्तक घेतलं होतं. म्हणजे काकांना प्रचंड इच्छाशक्ती होती. म्हणजे काकांना जर अनुकूल वातावरण त्यावेळी जर मिळालं असतं तर मला वाटतं तुम्ही मोठे अधिकारी असतात. म्हणजे या महाराष्ट्राचे राज्यपाल पण झाला असतात. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये काकांनी प्रचंड इच्छाशक्ती असताना हे सर्व, म्हणजे त्यांचं शोध असतील छोटे छोटे, इंग्रजी भाषेचा एक उपक्रम. म्हणजे इथून तर वाचताना आता मुलं काय करतात, सगळे लोक मोबाईल आहेत. अंबरनाथला बसलं गाडीमध्ये, जे मोबाईलचे रील चालू केले बायकाळ्यापर्यंत रील. तसं न करता काकांनी त्याच्या डायरीमध्ये इंग्रजी भाषेचे शब्द, त्याचा अर्थ असं लिहून काढले. आणि आज इंग्रजी भाषा काकांना येते, तेलुगू भाषा पण येते. नाही एवढी येत नाही. आपण पण तुम्ही प्रयत्न केला. प्रयत्न केला. म्हणजे हा एक आदर्श आहे सगळ्यांसमोर. वयाचं बंधन नाही शिक्षणाला. ते त्यांच्या भाषेत बोलायचं म्हणून मला समजत नाही काही. हे पण रेल्वेमध्ये अनुभव आला. हो. तेलुगू बोलत असतील तुम्हाला काही कळतच नाही. तुम्ही म्हणला नाही आपल्याला तेलुगू शिकायचं. इंग्रजी तेलुगू शिकण्याचा प्रयत्न केला. भाषा संपदा जो शब्द संग्रह आहे तुमचा प्रचंड वाढवला तुम्ही. पण याचा उपयोग तुमच्या भावांना तुम्ही नाही दिला. पण त्यांना अडलं तर तुम्ही सांगायचं का? नाही, तसं माझ्याजवळ त्यांचा एवढा संपर्क नव्हता. आम्ही काकांकडे एक असे शिकत गेलो. त्यांनी विचारलं काही की हे अडलंय, हो, त्यावेळी तुम्ही सांगायचं. त्यांना आता मीच मोठा, म्हणजे माझ्यापेक्षा एक भाऊ मोठा होता, तो वाढला. तुमच्यापेक्षा लहान भाऊ कोण? यशवंत श्रीकृष्ण बालभाऊ. आता तुमचा मुलगा काय नाव त्याचं? अमित, दिनेश. आणि त्याला सुद्धा मी तिथे वेडिंग शिक्षण थोडा दिला होता त्याला. दुसरे चिरंजीव हे काय नाव? हे मोठे रमेश. आणि तो त्यांना कधी मारलाय? नाही, एखाद्या मारले मला त्यांनी सांगितलं असे काहीतरी चुकलं म्हणून मारलेलं आहे. पण त्यांनी दोघांना तसं मी कोणाला हात मारणं कशासाठी? चांगल्या कामाचं. पण त्यांनी लक्षात ठेवलंय. मला त्यांनी सांगितलं की असंच काहीतरी चुकलं होतं आणि मला जी चापट मारली ती आज पण माझ्या लक्षात. शहाण्याला शब्दाचा मार, तसं एक चापटीवरनं त्यांनी संपूर्ण
ते लक्षात आयुष्य. ठेवलं की आपलं काय चुकलंय. हो. ती चूक परत झाली नाही ना. नाही. तुम्ही दादरला राहिला होतात हो, त्यावेळी सरसंघ चालक पूजनीय सरसंघ चालक जवळकर गुरुजी आले होते. आले होते. तो किस्सा मला सांगा ना. तिथे घाटे म्हणून म्हणत होते. आता कोणाकडे आले होते मला ठाऊक नाही. घाटे म्हणून 100-99 याला कुलीमध्ये होते ते, आणि 100ला एक अंतरकर म्हणून होते. तर गुरुजींना जवळून बघितलं आपण. जवळ बघते. हे गुरुजींचं बोलण्याचा काही प्रसंग आला नाही. पण एक वेगळं तेज होतं. हो हो. आणि मग नंतर तुम्ही दादरला होतात. मग नंतर मला वाटतं धरमसिंग मोराची नोकरी सोडली तुम्ही हो. आणि रेल्वेत लागला. तिथून आणखी 2-3 कंपन्यामध्ये होतो मी. छोट्या सत्यनारायण इंजिनिअरिंग, बायकाल दुसरी एक होती, असे 2-4 कंपन्यामध्ये थोड्या पगारावर होतो. आणि नंतर रेल्वेत लागलात तुम्ही. रेल्वेत 52 साली लागलो. 1952 साली 52 साली. रेल्वेत तुम्ही लागला. तिथे 5 वर्ष सर्व्हिस केली. हा. नंतर आम्हाला कुर्ल्याला बदली केली आमची. हे रेल्वेतच. रेल्वेत हा, हा. कुर्ला IW. नंतर तिथं आमच्या भायखळ्याला वर्कशॉपची जागा, मोठा पूल आहे ना, हा, हा. त्याच्या खाली वर्कशॉप आहे. ते वेल्डिंग वगैरे करायचं. ते तुमचे क्रॉसिंग असतात ना, त्या खड्डे पडलेले असतात, ते गरम ऑक्सिजन आणि गरम करून जसं लोहार काम करतो ना, वेल्डिंग. वेल्डिंग. हा. पण ते लोहार कसं काम करतो तसं त्याच्यामध्ये पाणी होतो. त्या रोळाचं पाणी करून दुसऱ्या रॉड असायचं आम्हाला, ते त्याच्यात भरायचे. हा, म्हणजे तो मजा हे करायचं. आणि दुसऱ्या फ्लॅट होतं, घणाने एक घण मारणारा होता, आणि एक आम्हाला चापरनं जे असं धरायचं, त्या ह्याच्यावर गरम असायचं, असं धरलं की त्याच्यावर मारलं की एकदम प्लेन व्हायचं. आणि बाजूला जे माल येतो तो चिनीने कापून सरळ करायचा. म्हणजे तुम्ही त्यावेळी कष्टाचं काम केलंय. कष्टाचं. आणि उन्हामध्ये. उन्हात छत्री बित्री काही नाही. नंतर मी थोडा वेळ काय छत्री घेतली. म्हणजे त्यावेळी पण एक अनुभव असा होता मला, म्हणजे यांच्याकडनं कळालं मुलाकडनं की कोणत्या तरी अधिकारीची बॅग पळवली. काय तो हो. किस्सा आहे तो? ते रेल्वे भायखळा अमचा वर्कशॉप होता ना, हा, हा. तिथून एवढा वर्कशॉप होता, पूल आणि वर्कशॉप. ते एकाने आपल्या काठीनी अशा ते खांबाजवळ उभे राहायचे, काठी घेऊन हा, हा. दिसायचे नाही, हा. खांबाच्या आड असायचे. आणि बाहेर अशी ही दिसली बॅग दिसली हे मारायची. म्हणजे आपण. हा सुटते खाली. हा. हा. एक बॅग अशी पडली. हा. आणि ते गाडीतूनच ओरडत होते, बॅग पडली. आम्हाला ऐकायला आलं. तर मी आणि एक दुसरा आमचा स्टेशन होता, ते आम्ही आलो तिथे. ती बॅग घेतली आणि वर्कशॉपमध्ये गेलो. बघितलं तर उघडी होती, त्या कुलूप होतं की नाही कोणाला, पण तर थोडीशी उघडी होती. नंतर तिथे नाही न बघता राणीच्या बागेत ती बॅग घेऊन गेलो. हा. तिथे बघितलं का मग कागद बिगद सगळं दुसरं काही नव्हतं मेहण्यासारखं. मग ते मी बॅग घरी आणली परत, आणि इकडे बाबांना दिले, बाबांच्या ताब्यात दिले. त्यांनी ते कागदपत्र वगैरे बघितले. त्याच्यात ॲड्रेस होता काहीतरी कुठच्या कंपनीचा. हा, त्या ऍड्रेस वरनं ती बॅग आपण ती परत दिली. हो, ती बाबांनी परत दिली. त्यांना हा ॲड्रेस घेऊन ते घरी आले. ती बॅग दिल्यानंतर तुम्हाला बक्षीस कोण दिलं? त्यांनीच बक्षीस दिलं, पुढे केलं मला काय दिलं. हे मला असं वाटतं त्यावेळी 500 रुपयाचं बक्षीस दिलं. काय तर मला ठाऊक नाही, मी घेतलं त्यावेळी नाही. मला वाटतं तो एक पगार असेल. एक पगार 2 पगार असतील म्हणजे. त्यावेळेला आम्हाला कमी होता रेल्वेमध्ये. 100-150 रुपये पगार. 110ची ग्रेड, 110 ते 130 130. ती पहिली ग्रेड. हा. नंतर दुसरी 200 काहीतरी होती. ते जास्त पगार नव्हते. आता या DMC ला आम्ही 12 आण्यावर मी भरती झालेलो आहे. 12 आणे रोज. त्यावेळी बारण्याची किंमत सुद्धा आज एका पगारा एवढी आहे. 22.5 रुपये मला मिळायचे. तुमचं रिटायरमेंट झालं रेल्वेमध्ये, हो, त्यानंतर तुम्ही स्वस्त बसला नाही. नाही बसलो. नाही तर आता रिटायरमेंट झाल्यानंतर प्लॅन आखतात, इकडे फिरायला जाऊ, तिकडे फिरायला जाऊ. हो. पैसा तेव्हा आम्हाला प्रचंड पास आहे. होते, जायची सोय होती आम्हाला. हा, रेल्वेमध्ये तर यांना पास होते तरी हे फिरायला गेले 3 नाही. पास मिळायचे, कुठेही जा तुम्ही. कुठेही जा, हो पूर्ण देशभरात कुठेही फिरा. हो. काश्मीर विषय सगळं आम्ही फिरून आलो आम्ही. पण रिटायरमेंट नंतर तुम्हाला सवलती असतील ना रेल्वेच्या? रेल्वेच्या सर्वची आता म्हणजे पेन्शन मिळते. पेन्शन, पण प्रवासात पण असेल ना सवलत? हो, तिकीट नाही मिळायचं, तिकीट काढायला नाही लागलं. म्हणजे सवलत होती तरी पास सुद्धा मिळायची. मधू काका कुठे गेले नाहीत. त्यांनी
भिक्षुकीचं शिक्षण घेतलं, त्या सुरू केलं तातडीने, आणि शिक्षण 1-2 वर्ष चाललं. किती वर्ष शिक्षण भिक्षुकीचं? 2-3 वर्ष आम्ही हो होता त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष भिक्षुकीचं पण काम केलं. थोड्या पूजा वगैरे सांगणं, पूजा पाठ वगैरे. पण हे करत असताना व्यायाम पण करायचं, हो व्यायाम सकाळी सातत्याने तुम्ही हे सोडलं नाही व्यायाम. नाही तिथे त्याचा फायदा झाला का तोटा झाला व्यायाम केला? नाही फायदा झाला म्हणजे कल्पकता आणि तांत्रिक आविष्कार, तर तुमच्याकडे कल्पनाशक्ती प्रचंड आहे, आणि हा तांत्रिक आविष्काराच्या माध्यमातून तुम्ही अनेक यंत्र घरी बनवली. हो हे संघाच्या शिबिरामध्ये चपातीचं यंत्र, मंत्र बनतो. तुम्ही चपातीचं यंत्र बनवला ना? हो हो बनवलं होतं. हा. आणि अजून काय काय बनवलं? आता बाहेर तसं काही तुम्ही नाही. गेटला पण, आम्ही आता येताना बराच वेळ गेट उघडण्याचा प्रयत्न करतो. हो. गेट कडी का उघडत नाही? इकडनं असं केलं, तिकडनं तसं केलं, उघडत नाही. बरोबर. शेवटी काकांना बोलवलं, उघडा, म्हणजे चोराला हो, कडी पटकन उघडता येणार नाही. नाही, तोपर्यंत आवाज येईल. तसं दिसत नाही ते. हा, दिसत नाही. हा. असे अनेक आविष्कार तुम्ही केलेले आहेत. हो. अजून काय आठवतंय तुम्हाला? अजून काय केलं ते? ब्राह्मण सेवा संघ हा. आणि नागरिक सेवा मंडळ त्याच्या माध्यमातून तुम्ही एक स्ट्रेचर बनवलं, हो म्हणजे नाही कोणी मला स्मशानामध्ये तसं सांगितलं नाही. माझ्या यांनी तुम्ही तयार केलं होतं. हा तयार केलं. ते असं तिकडे वर उचलून हे करायला लागतं. ह्या लोकांचे तसे म्हणजे नंतर त्या लोकांनी मला मदत दिली, इकडे घेऊन जा, हे करा लॉबीतून वगैरे असं. हे स्मशानामध्ये आपल्या स्मशान. अंबरनाथला पश्चिमेकडे आपली पश्चिमेकडे स्मशानभूमी, स्मशान आहे. हो त्या स्मशानभूमीमध्ये प्रेत त्या स्टेजरवर ठेवायचं, हो आणि तिथे ते मला वाटतं डिझेल किंवा हे असेल, त्यानंतर ते स्ट्रेचर ठेवल्यानंतर बॉडी तशी न करता बॉडी वरती ती म्हणजे स्ट्रेचर आपली काढून घेता येईल. गाडी असते ना, गाडीसारखं गेलं तर कुठे ठेवले असेल त्याच्यावर ठेवायचं ते, आणि त्या मशीन जवळ आणायचं. मशीनच्या लेवलला ते टेबल होतं, आणि ह्या टेबलावर त्या स्ट्रेचरवर जायला अशी परत नाही ही केली सरकती. सरकते. हा म्हणजे तिकडनं माणसाला उचलून इकडे ठेवायचं, पण जड पडतो, म्हणून ते एकदम ट्रेचरवर जायचं. म्हणजे स्ट्रेचर आणि गाडी असं. बॉडी ट्रेचरवर जायची. तिथून मग हे करायचं. ती गाडी सारखी होती, म्हणजे गाडी 4 चाकं आणि वरती स्ट्रेचर असं ना. हो ती तिथे होती स्मशानभूमीमध्ये. आता ते काय झालंय आता का? ते तो मेंटेनन्स नसेल, काही नसेल, काही नाही. हा. पण ते तुम्ही बऱ्याच वेळा मी जायचो तिथे. एक म्हणजे होता तिथे, तो देखरेख करायचा, पण त्यावरती म्हणतात आम्हाला चालणार नाही असं करून हे झालं. लोखंड गेला. हा, लोखंड गेलं, स्ट्रेचर गेला, पण ते तुम्ही स्वतः, म्हणजे कोणी सांगितलं नाही तुम्हाला करा म्हणून? नाही मी स्वतः हे केलंय. असा त्रास कारण होतो. की प्रत्येक वेळी ते प्रेत असेल, बॉडी असेल, ते उचलून नेणं. त्याच्यावर ठेवायची, याच्याजवळ त्याच्याजवळ आणायची, आणि असं ढकलून त्याच्यावर ढकलून ठेवायची. द्यायची. हा. आपल्याला व्यायामाची पण आवड होती. हो हे शाखेत तुम्ही जात होता, हो तिथे सूर्यनमस्कार करायचे, पण व्यायाम घरी पण करायचे. घरी पण करे. 12 नमस्कार, सूर्यनमस्कार नावं घेऊन ते 12 सुद्धा नीट, म्हणजे 10 आकड्यामध्ये तो एक हा व्हायचा. पण त्यावेळी तुमचं किती वय असावं? म्हणजे 30-40 एक नाही त्याच्या अगोदर पण मी तरुणपणापासून सुरुवात केली. घरी पण अजून पण तुम्ही व्यायाम करतायत? अजून करतो थोडा, आता कमी झालंय. उड्या मारणं, हा. ओट्याला धरून 100 उड्या मारतो मी. बघा, वय वर्ष मी सांगत नाही, पण ह्या वयामध्ये सुद्धा ते ओट्याला धरून प्रत्येक गोष्ट झालीच पाहिजे, अशीच झाली तरच करेल नुसतं म्हणजे असं नाही. पाय असे उचलून, हा. आणि पाय उचलून पण 100 मारतो. 1-2 मिनिटात होतो ते. 2 ते 3 मिनिटांमध्ये ते ओट्याला धरून 100 उड्या मारतात. आज तरुणांनो शिका आपण. आणि लाठीकाठी पण लाठी 2 हे बांबू तयार करत, याचे लोखंडी होते, त्याला मध्ये स्क्रू देऊन हे पायाच्या बाहेर जागा केली होती, त्याला कपडा बांधला होता, आणि ते बॅलन्स द्यायचं पुढे चालू. हा, म्हणजे आता आपण जे बघतोय की ओपन जिम मध्ये ते असे मागे पुढे, हो ते हल्ली आपण रेडीमेड आणतात. होता. हे तुम्ही स्वतः घरी केलं होतं? ते काठी असेल तर काठी 2 अंगठ्यामध्ये धरायची, आणि पुढे जायचं.
एक पुढे एक पाय असं पाठीमागे हो पुढे. एक जसं आपण चालतो तसं जायचं. हे तुम्ही तयार केलं होतं. नुसत्या काठ्या आपल्या जुनी वाळत घालायच्या. म्हणजे जे काही टाकाऊ वस्तू आहेत ह्या टाकाऊ वस्तूपासून हो, आपण तो एक व्यायामाचा प्रकार घरी केला होता. हो ते तुम्ही करत होता करतो. नित्यनेमात. हो आज सुद्धा तुम्ही उड्या मारतात. आपण सांगितलं की 100 उड्या ह्या वयामध्ये आज 2026 मार्च महिना, आता सुद्धा सकाळी किती वाजता उठता तुम्ही? आता आज तुम्ही येते म्हणून लवकर आता झोपच लागली नाही. आम्ही येणार म्हणून आज झोप सकाळी- लागली. सकाळी उठलो दाढी बिडी केली, हे पण आंघोळ करून पूजा बिजा. म्हणजे आज या वयामध्ये सुद्धा तुम्ही लवकर सकाळी उठून स्वतःच सगळी कामं सगळीकडे. म्हणजे दाढीपासून हो. आंघोळ करणं सगळं स्वतः करतात. आज सुद्धा या वयामध्ये, परवा रामनवमीला तुम्ही आला होतात हो तेव्हा सुद्धा तुम्ही स्वतः इथे गाणं ते ऐकत होते. सुंदरपणाने तल्लीन होऊन एकदम मस्त टाळ्या वाजवत होते. आपण त्या आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की ते सुंदरपणे आज सुद्धा गाण्याचा आस्वाद घेतात. तुम्ही अजून काय काय बनवलंय? मला असं वाटतं घरातील सगळं म्हणजे लोखंडी साहित्य आहे, म्हणजे हो. कॉट आहे, हो टेबल आहे, अजून काय काय बनवलं? आणखी काही नाही. टेबल आणि कॉट. हे टेबल आहे, हा, हे टेबल आहे. ही सगळी 4 टेबल आहेत. हा, 4 टेबल. हो. ही घरी तयार केली? हो वेल्डिंग घरी. हो वेल्डिंग स्वतः? हो वेल्डिंग स्वतः करतो मी. गॅस वेल्डिंग आणि डोळ्याला त्रास होत नाही त्याचा? हो त्याला चष्मा असतो. थोडस गॅस वेल्डिंगला एवढं नाही लावलं तर पण लावायला लागतो, डोळे खराब होतील म्हणून. जास्त म्हटलं असतं तर तुमच्या मुलाने आणून दिलं असतं, हा टेबल आणून दिला असता, स्टूल आणून दिला असता लोखंडी. पण तुम्ही नाही, इच्छाशक्ती त्याला आहे, इच्छा आपलं नाही. काम आपण करायला हवं. हो म्हणजे तुम्ही वेल्डर होतात तिथे हो रेल्वेमध्ये, रेल्वेमध्ये. त्याचा फायदा इथे पण झाला हो तुम्हाला. झाला. आपले अनेक स्वयंसेवक आहेत की जे काम स्वतःच करतात. हो. हे आमचे एक स्वयंसेवक आहे, मिलिंदजी कोपरकर. खूप करतो. तर त्यांनी सुद्धा काही गोष्टी घरीच केलेल्या आहेत. हो हे असे स्वयंसेवकामध्ये तुमचं एक नाव सगळ्यात अग्रेसर आहे, तुमचं नाव. तुम्ही याचे हा जो स्टूल दिसतोय हो आपल्याला, हो त्याची चाकं बिकं सगळी टाकं मी छोटी. घरीच केली. त्याचं खाली एक प्लेट लावली हा हा. आणि एक ह्याचं चाक ह्याचं आहे कसलं लाकडी 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 त्याला होल पाडून असा क्लिप मध्ये हे केलेलं आहे. म्हणजे एवढं नाजूक काम आहे. हो आपण ते नंतर दाखवू तुम्हाला, जे जे वस्तू त्यांनी तयार केल्यात त्या. पण मी इथनं बघतोय की जे टिपवाय आहे आणि त्याला चाकं आहेत, हो. ती रबराची नसून ती लाकडाची आहेत. हो हे लाकडावरती फिरतं कसं? म्हणजे मला सहज ते, म्हणजे मी मागाशी इथून तो टेबल तिथे घेतला, सहज तो फिरला. हो फिरला. म्हणजे लाकडाला सुद्धा तुम्ही गोल 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 करून. चाक करून घेतलं. चाक करून घेतलं, चांगलं त्याचं पॉलिश केलं होय आणि ते आणि पण ते एवढं चाकी दिसत पण नाही, एवढं बारीक काम बारीक कसं? आहे. बारीक. त्याच्यात पण ती अशा अचूकता. अशी क्लिप आहे आणि त्याला हे बोल्ट घालायचं, त्याच्यात चाक बसवलंय. असं आहे, याला होल आहे आणि चाक असं असं आहे, त्याच्यातून येतं. म्हणजे बघा, सगळ्यांनी बघा की या वयामध्ये सुद्धा एक 10-15 वर्षापूर्वी हे काम केलं असेल, पण अजूनही मला वाटतं त्याला मेंटेनन्स आलेला नाहीये. नाही काही. म्हणजे आपण आता वस्तू आणतो, लाखो रुपये खर्च करून वस्तू आणतो, टिपावरती ते रबराची चाकं असतात, पण ती नंतर आम्हाला बदलायला लागतात. बदलायला पण हे काम जुनं ते सोनं. म्हणजे आपला भारत जो उभा आहे ना, बरं. जी संस्कृती उभी आहे आपली, जे आपण आत्मनिर्भर भारत म्हणतो, हे जुन्या लोकांनी केलेलं सगळं संशोधन, जो पाया रचलाय त्याच्यावर आहे. आज तुम्ही ह्या टिपवायच्या चाकाच्या माध्यमातनं सगळ्या इंजिनियरांनी बघावं इथलं चाक येऊन कसं आहे. जेवढे इंजिनियर असतील या क्षेत्रातील सगळ्यांनी बघावं, काकांनी चाक लाकडाचं केलं आणि वरती तो सांगाडा याचा आहे, लोखंडाचा आहे. लोखंडाचं सगळं वजन असून सुद्धा लाकडाचं चाक केलं आणि ते स्मूथली फिरताय. कौतुक करण्यासारखं आहे. म्हणजे तुमचा किती तुम्ही दूरदृष्टीने विचार करता. स्ट्रेचर बनवलं म्हणजे स्मशानामध्ये ते प्रेत नेताना त्रास होऊ नये. त्याचप्रमाणे तुमची एक दुसरं त्या संदर्भातला
शोध होता, पण समाज भावना लक्षात घेऊन तो शोध तुम्ही केला नाही. त्याचा मी उल्लेख करतो की ते म्हणजे आता बिल्डिंग मध्ये एखादी बॉडी किंवा एखादं प्रेत खाली आणायचं असेल तर अडचण निर्माण होते. हो तर तसं तुम्ही उभं स्ट्रेचर करून लिफ्ट सारखं खाली आणायचं तसंच असं तुमचं. तसं करणार होतो, पण ते हा, पण काही लोकांच्या भावना असतात प्रत्येकाच्या, त्याच्यामुळे ते मी केलं केलं नाही. होतं बरेच वेळ हे केलं तो. आता हे करून एखाद्या बिल्डिंग मध्ये खालचे जे लोक असतात त्यांचे ते ऑफिसर हा हा. त्यांना ताब्यात घ्यायचं. एक गेला म्हणजे सबंध बिल्डिंगला पुरलं असतं ते. नाही, पण ते थोडस प्रत्येकाच्या नाही भावना जमलं असतात, ते. त्याच्यामुळे ते तुम्ही नाही थांबवलं. जमलं, नाही जमलं. पण मी मधु काकांचं बघितलं की स्मशान असो, संघाचं काम असो किंवा समाजातील इतर कोणती कामं असतील, त्यांना कोणी सांगितलं नाही की हे करा. त्यांना जे वाटलं त्यांनी केलं. 99% म्हणजे हा एक आताचा आपण आता अनुभव सांगितला की बिल्डिंग मध्ये ती बॉडी किंवा प्रेत ते खाली आणायचं म्हटलं तर त्यांनी ती पण कल्पना, किल्ल्यावरनं आणायला लागायचं ना. 3-4 मजल्याची बिल्डिंग असेल तर ती बॉडी आणताना त्रास होईल. त्यांनी असं उभं स्ट्रेचर केलं, पण उभं स्ट्रेचर हे समाजाच्या प्रत्येकाला ते भावनिक दृष्ट्या असल्यामुळे ते यशस्वी झालं नाही. ते संघाच्या शिबिरामध्ये व्यवस्थेमध्ये होतात. व्यवस्थेमध्ये आणि ते जे तुम्ही मशीन तयार केलं खड्डे खोदायचं, हो. ते मशीन त्यावेळी वय किती होतं तुमचं? कोणत्या सालामध्ये? साधारणतः 1950 50च्या अगोदर असेल. 50च्या अगोदर होत. 50च्या अगोदर नाही. 1960 असेल. हो 60-65च्या दरम्यान होतं. हो. तर त्यावेळी ते जे मशीन तयार केलं, तुम्ही काही शिक्षण घेतलं नव्हतं इंजिनियरचं किंवा नाही काही. नाही. पण तुमची इच्छाशक्ती होती काहीतरी करून दाखवायचं. होय. आताची मुलं, आपण टीका करत नाही कोणावर, पण आताची मुलं कागदोपत्री शिकतात, हो. नोकरी पण लागते, पण त्यांनी आणखीन इच्छाशक्ती जर प्रबळ केली तर आपल्या देशाचा विकास होय. आपण खऱ्या अर्थाने माननीय नरेंद्रजी मोदी म्हणतात आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. हो. आत्मनिर्भर भारत होण्यासाठी राष्ट्रपती इच्छाशक्ती पाहिजे की मला काहीतरी करायचं आहे. बरं. तसं मधु काकांकडे त्यावेळी 50-1 वर्षापूर्वी इच्छाशक्ती होती की मला काहीतरी करायचं आहे. हा खड्डा खोदत असताना त्यावेळी खड्डा पहार असायची किंवा कुदळ असायची याच्याने, हो. पण तुम्ही त्यावेळी एक मशीन तयार केलं. हो. तुम्हाला कोणी सांगितलं हे करा, पण तुमच्या माझ्या इच्छेने केलं. म्हटलं काय ते सारखं खोदायचं ते मशीन हे याला लवकर म्हणजे ते ग्राइंडर सारखं ग्राइंडर सारखं. हा. पण त्याच्याने पटकन काम व्हायचं. हो. असे आमचे मधु काका. तुम्ही नानांची आणि वहिनींची रुग्णसेवा केली आहे. तुमच्या याच्यामध्ये परिचयामध्ये वाचलं मी, 7 वर्ष रुग्णसेवा करणं कठीण आहे. इतक्या वर्ष कोणी रुग्णसेवा करत नाही. नाही. याला इच्छाशक्ती लागते. मी स्वतःची नोकरी सांभाळून हे केलेलं आहे. हो ठीक आहे. आणि वहिनींची रुग्णसेवा तुम्ही आणि तुमच्या मिसेस, हो. तुम्ही दोघांनी, त्याबद्दल मला सांगा काय. हे नाना म्हणजे तुमचे चुलते? नाना म्हणजे तुमचे त्यांना अर्धंग झालं, त्या हालचाल करता येत नाही. काय एक हात चांगला होता, तो डाव्या हाताने लिहून दाखवायचं पाठीवर. पाठी पेन्सिल आम्ही ठेवायचं होते, ते लिहून आम्हाला बोलतात काय बोलता येत नव्हतं. बोलता येत नव्हतं, कळत नव्हतं. ते मग डाव्या हाताने पाठीवर लिहून आम्हाला दाखवायची. उजवा त्याला हे झालं होतं. त्यावेळी तुम्ही नोकरी करत होता? हो नोकरीवर. रेल्वेमध्ये? रेल्वेमध्ये होतो आणि बायकाल्याला पण होतो. तिथून आल्यानंतर हे सगळं सेवा करायची. 7 वर्ष? हो 5 वर्ष. 7-5 वर्ष अगदी हालायचेच नाही, म्हणजे सगळं अंतरुणावर सगळं लघवी वगैरे हे सगळं तुम्ही करायचे त्यावेळी? करायचं. आताच्या काळात करणार नाही कोणी. नाही करणार. आता म्हणे ठीक आहे आपण केअरटेकर ठेवू, कोणी हो हो आहे. जास्तच पैसा असेल तर आम्ही वृद्धाश्रमामध्ये पाठवू. पण तुम्ही ती सेवा केली. त्याचप्रमाणे वहिनींची पण, वहिनींची पण तुम्ही आणि तुमच्या मिसेस होतो. ते दोघांनी सेवा केली. हो. हे प्रचंड दैवी काम आहे. हो. हे काय आहे की काम करत असताना आपलं कर्म करायचं, गीतेसारखं कर्म करत राहायचं. अपेक्षा अशा प्रमाणे नाही, अपेक्षा नाही. हे खरंच तुम्हाला आमचं सलाम आहे. म्हणजे काय की किती तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं डोळ्यात पाणी येतं की अर्धांगी वायूची संख्या आता वाढत चालली आहे प्रचंड. आणि अशा काळामध्ये माणूस माणसाला विचारत नाहीये. त्या काळामध्ये चुलते कोण, चुलत्यांची सेवा करणं, वहिनींची सेवा करणं, एवढं पुण्य काम तुम्ही केलंय. खरंच नमस्कार.
तुम्ही झाडावर पण चढता हो झाड माळ खूप म्हणजे 10 वर्षापूर्वी 10-15 वर्षापूर्वी हो तो किस्सा आहे. लहानपणापासून मी झाडावर पण 10-15 वर्षापूर्वी सुपारीची झाडं आहेत मिठावर त्याच्यावर पण चढायचं. हो मलखाम कसा वर जायचं वा नाही 15 वर्षापूर्वी हो तुम्ही झाडावर चढला होता इथेच म्हणजे अंबरनाथ मध्ये तुमचा हा बंगला आहे, इथे हो त्याच्यात मागचं झाड आहे, हो त्या झाडावर तुम्ही चढला होतात हो. आणि तिथून पडला पण होता झाडावर. पडलो पडल्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर मग जरा लागलं तुम्हाला? रक्त आलं? रक्त आलं आणि मग हा आला होता तेवढ्यात मला मग दोन रिक्षामुळे ते त्याला सांगितलं होतं नाही की पण तुम्ही तशाच अवस्थेमध्ये सांगितलं की मला हळद लाव होय आणि हळद लावली आणि तुम्ही स्वतः डॉक्टरकडे गेला होता. हो स्वतः पण डॉक्टर म्हणाले एवढं लागलं तरी तुम्ही आले कसे इथपर्यंत? हो बरोबर मी डॉक्टरने म्हटलं काय तुमची कशी तब्येत आहे म्हणजे बघा की ह्या वयामध्ये सुद्धा डॉक्टरांना विचारतात डॉक्टर तुमची तब्येत कशी आहे? म्हणजे स्वतःचं दुःख विसरून त्याच्या मागे स्वतःचं दुःख विसरून तुम्ही डॉक्टरांची चौकशी केली. हो. पण ही ऊर्जा ही जी ताकद आहे ही कशापासून मिळाली? ही प्रेरणा जी आहे त्याचं काय रहस्य काय? काय सांगता येत नाही नाही याचं रहस्य तुमच्या इच्छाशक्तीमध्ये आणि त्यागामध्ये आहे. दुसऱ्यासाठी काम करणं हे तुम्ही रुग्णसेवेमधनं काकांसाठी हो वहिनींसाठी त्याग केला. संघाचं शिबिर असेल तिथे काहीतरी नाव्यांनी काही शोध लावून काम कमी कसं होईल हे बघितलं. हे सातत्याने दुसऱ्याचा विचार केला. त्याचप्रमाणे तुमचं रहस्य तुमच्या व्यायामामध्ये आहे. हो. दररोज शारीरिक व्यायाम तुम्ही करता. हो आज सुद्धा ह्या वयामध्ये म्हणजे आज सुद्धा सकाळी सुद्धा तुम्ही थोडाफार व्यायाम व्यायाम करता, करतो. सूर्यनमस्कार घालण्याचा प्रयत्न करता. हो आज आम्ही आलो काका स्वतः बाहेर आले गेट उघडायला. मला असं वाटलं की नातू नाही, येईल किंवा कोण नाही, येईल. मला वाटलं ते कुलूप आहे म्हटलं तुम्ही तिथे हा, आम्ही वाजवत बराच वेळ प्रयत्न करत होतो पण ते पण संशोधन काकांनीच केलेलं आहे, मधु काकांनी केलेलं हो. आहे. तर शेवटी जाता आता सगळे विचारात पडले की तुमचं वय किती. पण वय सांगणार आहे शेवटी जाताना. तुम्ही सगळ्या तरुण पिढीला काय सांगाल? हे तुम्ही आता तुमचं वय वर्ष टिंब हो या वय वर्षामध्ये तुम्ही तरुण पिढीला, आज तरुण पिढी नैराश्य आहे एकदम. म्हणजे मला हे मिळालं नाही की त्वरित निर्णय घेऊन स्वतःचा जीव संपवतात. या तरुण पिढीला काहीतरी संदेश द्या. काय करायला पाहिजे तरुण पिढीने? त्यांनी सुद्धा असंच वागलं माझ्यासारखं वागलं पाहिजे. रोज काहीतरी व्यायाम केला पाहिजे. आणि हॉटेल वगैरे मी कधी गेलेली नाही. त्यावेळेला हॉटेलला पण एवढी नव्हती आणि ही आली नाही, वेळ आली नाही. घरचंच खायचं. सकाळी गुरगुरीत भात आम्हाला त्याची पानं मोठी असते, मोठ्या पानांचे असते झाड, त्याच्यावर आम्हाला द्यायचे. त्याचा स्वाद काय चांगला यायचा. वा हो गरम भात असायचा त्याच्यावर मेचकूट वा वा. आई आम्हाला भरवायची. मेथकूट आणि तो भात, हो भातावर मेथकूट टाकून साजूक तूप टाकून सगळं सूप आत्ताच्या कोणत्याही तरुण पिढीला हे मिळणार नाही. नाही नाही. तुम्ही जर ताज हॉटेलमध्ये जा नाही तर कोणत्याही 7 स्टार हॉटेलमध्ये जा, हा प्रकार मिळणार नाही. पण ह्या याच्यामध्ये ताकद आणि प्रेम होतं. हो आज तुम्ही म्हटलात ना 10 वर्षापूर्वी तुम्ही पडलात झाडावरनं आणि तुम्ही गेलात चालत, ती ताकद आहे. होय आत्ताचं पिझ्झा आणि बर्गर मध्ये ताकद नाहीये. नाही तर याचा सगळा सारांश आपण जर काढला, आज काकांचा जीवनपट आम्ही थोडासा म्हणजे प्रयत्न केला, संपूर्ण झाला नसेल माझ्याकडनं, थोडासा आम्ही प्रयत्न केला त्याच्या माध्यमातून की हा आदर्श समाजाला दिसला पाहिजे. जे जे चांगलं आहे ते समाजाला दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेवटचा प्रश्न, शेवटचं उत्तर पण आहे. काकांचं वय वर्ष किती कमेंटमध्ये सांगा. आता मी सांगतो जाताना, काकांचं वय वर्ष 104. आणि अशा 104 तरुणाला जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जन्मशताब्दी वर्ष आहे, 100 वर्ष पूर्ण झाले, होय पण आमचा संघ तरुण होत चाललाय. होय तसेच काका 104 वर्षाचे तरुण आहे आणि हा तरुण सर्व समाजाला आदर्श आहे.
म्हणून माननीय नरेंद्र मोदीजी पण म्हणतात हो. की आमचा भारत यंग आहे, तरुण आहे. हो. कारण आपल्या भारताचा वयोमान किती आहे माहिती आहे? 25 ते 40च्या आसपास आहे. म्हणजे हो. 25 ते 40 वयोगटातील संख्या, लोकसंख्या आपल्याकडे 65% वर आहे. अशा तरुणांमध्ये तुम्ही आहात. काका, तुम्ही आम्हाला वेळ दिला. परवा रामनवमीला आपली भेट झाली आणि मी ठरवलं की तुमच्याशी गप्पा मारायच्या आणि या गप्पाच्या माध्यमातून समाजाला तुम्ही जे काय केलंय, हो. आता आपण बघतो की संपूर्ण जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता रांगा लागल्यात पेट्रोलसाठी, चालायला कोणी मागत नाही. त्याचे दुष्परिणाम दिसतील लोकांना. लोकांनी किमान दिवसातनं 2 ते 3 किलोमीटर चाललं पाहिजे. आज तुम्ही चालताय, दररोजचं साजूक, बाहेर काही खात नाही हॉटेलमध्ये, म्हणून त्यांचं वय वर्ष 104. दुसरं वय वाढण्याचं एक कारण मला असं वाटतं, तुम्ही कोणतेही टेन्शन विचार करत नाही. नाही. कारण विचार कधी करतो माणूस की मला काहीतरी हवंय, ही भावना जर निर्माण झाली तर माणूस विचार करायला लागतो आणि त्या विचारातनं सगळे आजार निर्माण करतो. पण तुमची भावना त्यागामध्ये आहे, दुसऱ्यासाठी काय करायचं ही भावना असल्यामुळे तुमचं वय वर्ष वाढत चाललंय. तुम्हाला ह्या निमित्ताने आमच्या परमेश्वराकडे प्रार्थना, आमच्या सर्व लोकांकडनं तुम्हाला तुमचं आयुष्य आणखीन वाढो. अशा याच्यामध्ये पुढचं असा 104 आहे, आम्हाला 110 म्हणजे 110 आणि अशाच पद्धतीमध्ये राहिले पाहिजे ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि लवकरात लवकर 110 म्हणजे 1948ला माननीय नरेंद्र मोदीजी म्हणाले होते की आपला देश जगावरती राज्य करणार नाही, जगाचं गुरुत्व, जगाला गुरु असणारा आपला भारत देश जगाचं विश्वाचं नेतृत्व करेल. तो काळ तुम्ही बघायचा आहे काका. त्यामुळे तुम्हाला परत एकदा अरे दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना. धन्यवाद. एखादी वरून तुटून अशी अडकून राहिली होती. ती मी काढायला गेलो, वरचं सगळं पाचोला वगैरे सगळं कापला, रिकामा खाली पडला एकदम. त्या ह्याला धरूनच मी याच्यावरनं खाली पडलो. म्हणजे इथे 2 ठिकाणी लागलं. पण लागलं, पण काही मोडलं नाही ना हाड. नाही, हाड नाही मोडलं. नाही बघा, म्हणजे एवढ्या परमेश्वराची पण इच्छा आहे चांगल्याबरोबर असावं नेहमी.